A very good morning to all of you students. Today we will learn chapter number 12 percentage, and in this topic we will learn a fraction in the form of a percentage. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये कन्वर्शन कसं करायचं ते शिकूया. ठीक आहे. In our previous PowerPoint presentation we have studied some examples of percentage. We have seen the examples of daily life. Then we have learned how to convert the percentage, how to write the percentage in the form of a fraction. पर्सेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये कन्वर्शन कसं करायचं ते पण शिकलोय. आज काय शिकणार आहोत? फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये कन्वर्शन करायचं. ठीक आहे. चला, ऑब्झर्व द फर्स्ट स्लाइड. पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. लेट अस रिवाइज. आपण रिवाइज करूया. बघा, हिअर इट इज द डिस्प्ले बोर्ड. वी हॅव ऑपन सी सच टाइप ऑफ बोर्ड ऑन अ शॉप. एखाद्या शॉपवर आपण हे बोर्ड पाहिलेले आहेत. 30% ऑफ, 40% ऑफ, 25% ऑफ, 45% ऑफ. ठीक आहे. तर हे आपण बोर्ड पाहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, 50% मीन्स हाऊ यू विल कन्वर्ट 50% इन अ फ्रॅक्शन. सो 50% मीन्स 50 by 100. 50 by 100 होतात. ठीक आहे. नाउ 50 and 100 is divisible by which number? Very good. Divisible by 2, divisible by 5, divisible by 10. आपण कशाने भाग देऊ? 10 ने. सो दॅट काय होईल त्याच्यामुळे? जास्त रिड्यूस होईल. व्हेरी गुड. तो डिवाइड 50 and 100 दोघाले आपण कशाने डिवाइड करू? 50 ने. जास्त रिड्यूस होते. बघा, 50 डिवाइड बाय 50 इज, सांगा लवकर. 50 डिवाइड बाय 50 इज 1. व्हेरी गुड. and 100 divided by 50 is 2. Very good. Now observe another example. 35%. It is the percentage. We will convert this percentage in the form of a fraction. Percentage आपण fraction मध्ये कन्वर्ट करूया. 35% म्हणजे काय होतं? व्हेरी गुड. 35 by 100. ठीक आहे. नाउ वी विल रिड्यूस दिस फ्रॅक्शन. याला रिड्यूस करता येतं, रिड्यूस करायचा. 35 and 100 बोथ नंबर आर डिव्हिजिबल बाय, व्हेरी गुड, 5. विद्यार्थी मित्रांनो, न्यूमरेटरला 5 ने डिवाइड केलं तर डिनॉमिनेटरला सुद्धा 5 नेच डिवाइड करायचं. एकाच नंबरने डिवाइड करायचं. त्यामुळे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. ठीक आहे. चला, दोघाले 5 ने डिवाइड करू. 35 डिवाइड बाय 5 सांगा लवकर. 35 डिवाइड बाय 5 इज 7 and 100 डिवाइड बाय 5 इज 20. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपण आधी शिकलेलो आहोत. नाउ ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. अ फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ ए पर्सेंटेज. आता आपण काय करतोय? फ्रॅक्शनचं पर्सेंटेज फॉर्म मध्ये कन्वर्शन. बघा, हे काय? हे 1 का बरं म्हणलंय? पूर्ण भागात कन्वर्ट केलाय. सो 1. ठीक आहे. इट इज द फ्रॅक्शन फॉर्म. 1 मीन्स 1 by 1. इट इज 100%. 1 by 2 इट इज द फ्रॅक्शन फॉर्म. अर्धा भाग आहे. 1 by 2 म्हणजे काय होतो? अर्धा भाग, हाफ. बघा, इट इज द 50%. 50% मीन्स 1 by 2. हा किती आहे? 1 part out of 4. सो इट इज द 25%. 25 आणि 75% म्हणजे कलर नाही भरलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. 3 by 4. 3 by 4 मीन्स 3 part out of 4. सो 3 by 4 मीन्स 75%. तर हा कलर पार्ट किती? 100% झाला. इट इज द 50%, इट इज 25% and it is the 75%. 75% part is colored. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. सो इट इज द फ्रॅक्शन फॉर्म. नाव राईट ॲज अ पर्सेंटेज. विद्यार्थी मित्र बघा, 3 by 4 मीन्स 25%, 1 by 5 मीन्स 20%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि थर्ड एक्झाम्पल बघा, 7 by 20 मीन्स, सांगा लवकर, 35%. ठीक आहे. आता बघा कसं आलंय. 3 by 4 मीन्स 75%. म्हणजे काय केलंय बघा, डिनॉमिनेटर किती आहे? 4. वी विल कन्वर्ट दिस 4 into 100. कसं होईल? मल्टिप्लाय बाय 25. 25 आणि न्यूमरेटरला पण 25 ने मल्टिप्लाय करतात. 25 3 is 75 and 25 4 is 100. So when we get the denominator 100, at that time we can say that the fraction has converted into, हा जो फ्रॅक्शन आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करतोय आपण? पर्सेंटेज मध्ये. पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट झालं कसं समजायचं विद्यार्थी मित्रांनो? डिनॉमिनेटर त्याचा 100 करायचा. सेकंड एक्झाम्पल, 1 by 5. डिनॉमिनेटर इज 5. आता 5 ला 100 मध्ये कसं कन्वर्ट होईल बघा? मल्टिप्लाय बाय 20. तर डिनॉमिनेटरला 20 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 20 ने मल्टिप्लाय करायचं. तर 25 जा 100 and 21 जा 20. सो 1 by 5 मीन्स 20%. ठीक आहे. नो ऑब्झर्व द थर्ड एक्झाम्पल. खालचं एक्झाम्पल बघा कोणतं आहे? 7 by 20. डिनॉमिनेटर 20 आहे. तर 20 ला 100 मध्ये कन्वर्ट कसं करू? मल्टिप्लाइड बाय 5. So 25 is 100, 7 5 is 35. So 7 by 20 means 35%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. 7 by 20 means 35%. Now observe the example of fraction in the form of percentage. ते आपल्याला शिकायचं आहे. बघा, 1 by 10 means 10%. It is the fraction form and it is the percent form. 1 by 5 means 20%. 1 by 4 means 25%.
अँड 1/3 मीन्स 33 इंटीजर 1/3%. ठीक आहे विद्यार्थी मित्र, हे सुद्धा आपण आधी शिकलेलो आहोत. बघा 1/2 1/2 बघा 1/2 मीन्स 1 पार्ट आउट ऑफ 2. 1/2 म्हणजे काय होतं 50%. 50% वी कॅन राईट इन डेसिमल फॉर्म 0.5. आपल्याला सध्या डेसिमल फ्रॅक्शन लिहायचं नाहीये. आपण काय शिकायचं आपल्याला? फ्रॅक्शन फॉर्म आणि पर्सेंटेज फॉर्म. 1/2 मीन्स 50%. म्हणजे समजा तुमच्याकडे इफ यू हॅव एनी ऑब्जेक्ट, तुमच्याकडे कोणताही ऑब्जेक्ट आहे आणि तुमच्या मित्रांनी म्हटलं की मला 50% दे, तर काय द्यायचं? 1 पार्ट आउट ऑफ 2. म्हणजे त्याचे 2 पार्ट करायचे आणि त्यातला 1 पार्ट त्याला द्यायचा. ठीक आहे. नाव अगेन अ फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ ए पर्सेंटेज. बघा 7/25 इट इज द फ्रॅक्शन. त्याचं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं की ते 28%. कसं आलं बघा, हिअर डिनॉमिनेटर इज 25. विद्यार्थी मित्रांनो काय करायचं? फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करताना कन्वर्ट द डिनॉमिनेटर इंटू 100. डिनॉमिनेटरचा 100 मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे 7/25 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधायचा, सो दॅट डिनॉमिनेटर विल बी 100. मग 25 चे 100 करण्यासाठी किती मल्टिप्लाय करायचं? 4. When we multiply the denominator by 4, you also multiply the numerator by 4. So 25 is 100 and 7 4 is 28. So 28/100 means 28%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नाउ एक्सप्रेस 1/4 ॲज ए पर्सेंट. आता 1/4 हा फ्रॅक्शन आहे, याचा पर्सेंट मध्ये कन्वर्ट करूया. बघा 1/4 हिअर डिनॉमिनेटर इज 4. आता सांगा 4 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर 100 मिळेल? विचार करा लवकर. What would you have to multiply the denominator 4 by to get to 100? आपल्याला हा जो डिनॉमिनेटर 4 आहे याला 100 करायचं आहे, तेव्हाच पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट झालं असं. मग सांगा लवकर 4 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? व्हेरी गुड, 4 मल्टिप्लाइड बाय 25. 4 ला जर आपण 25 ने मल्टिप्लाय केलं तर यू विल गेट अ डिनॉमिनेटर 100. चला आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला 25 मल्टिप्लाय करू. बघा 25. So 25 ones are 25 and 4 into 25 100. So 1/4 means 25%. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. This is the fraction form and it is the percentage form. Now observe another example. बघा it is the, बघा हे 25% आहे. 25% म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो? 1 पार्ट आउट ऑफ 4. बघा 25%, 25%, 25%, 25%. हे सर्व जोडले आपण तर 100% बनेल. ठीक आहे. Now observe another example. Example 2, एक्सप्रेस 3/4 ॲज ए पर्सेंट. विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला वर करून दाखवलाय, ते पाहून जाऊन पुढे करायचं. एक्सप्रेस 3/4 ॲज ए पर्सेंट म्हणजे 3/4 हा फ्रॅक्शन फॉर्म आहे, त्याला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करूया. सो फर्स्ट विल राईट 3/4 ॲज इट इज. सांगा आताच पाहिलं आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट झालं कसं समजायचं? वेन द डिनॉमिनेटर ऑफ दॅट फ्रॅक्शन विल बी 100. त्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 100 होईल. सो काय करायचं सांगा? कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं? व्हॉट वुड यू हॅव टू मल्टिप्लाय द डिनॉमिनेटर 4 बाय टू गेट टू 100? या 4 ला कशाने मल्टिप्लाय करा तर डिनॉमिनेटर 100 होईल? व्हेरी गुड, मल्टिप्लाइड बाय 25. बघा खाली पण आणि वर पण. 25 3 जा 75 and 25 4 जा 100. पहा किती झालं विद्यार्थी? 3/4 मीन्स 75%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा 3 पार्ट, हा जो 3 पार्ट आहे आउट ऑफ 4, 4 पार्ट मध्ये 3 पार्ट कन्वर्ट केलेले आहे. सो इट इज द 75%. आणि हा पार्ट किती आहे? इट इज द 25%. जो पार्ट कलर्ड नाही दॅट इज 25% अँड कलर्ड पार्ट इज 75%. म्हणजे या कलर मध्ये तुम्हाला विचारलं किती पर्सेंट मध्ये कलर भरलेला आहे तर 75% मध्ये. नाव ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. बघा एक्सप्रेस 2/5 ॲज ए पर्सेंट. 2/5 ला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पर्सेंट मध्ये कन्वर्ट झालं कधी समजायचं? वेन द डिनॉमिनेटर ऑफ दॅट फ्रॅक्शन विल बी 100. त्याचा डिनॉमिनेटर हा जो 5 आहे हा 100 झाला पाहिजे. कसं करायचं? मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. सांगा विचार करा 5 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 100 बनेल? व्हेरी गुड. कशाने मल्टिप्लाय करायचं? व्हॉट वुड यू हॅव टू मल्टिप्लाय द डिनॉमिनेटर 5 बाय टू गेट टू 100? 5 चा 100 बनण्यासाठी काय करायचं? मल्टिप्लाइड बाय, लवकर सांगा विचार करा, 20. बघा काय आलं? 22 जा 40, 25 जा 100 झाला. विद्यार्थी मित्रांनो 100 आला डिनॉमिनेटर. समजून घ्यायचं का आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं तर 40/100 मीन्स 40%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हे बघा 40%. बघा ठेवा दिस इज द 40%. कसा 40%? 2 पार्ट आउट ऑफ 5. 5 पार्ट पैकी 2 पार्ट म्हणजे 40%. आणि हा जो रिमेनिंग पार्ट आहे इट इज द 60%. हा 65. हा पूर्ण 60 आणि हा 40 म्हणजे टोटल 100%.
नाउ ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल नंबर 3 1/2. चला 1/2 ला एक्सप्रेस 1/2 ॲज अ पर्सेंट. चला 1/2 पर्सेंट मध्ये कन्व्हर्ट करू. व्हॉट वुड यू हॅव टू मल्टिप्लाय द डिनॉमिनेटर 2 टू गेट टू 100? सांगा लवकर. या डिनॉमिनेटर 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 100 बनेल? पटकन विचार करा. व्हेरी गुड. मल्टिप्लाइड बाय 50. बघा 51 जा 50, 52 जा 100. सो 1/2 मीन्स 50%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा 50% मीन्स हाफ ऑफ एन एनी ऑब्जेक्ट. कोणत्याही वस्तूचा अर्धा भाग म्हणजे 50% होते. बघा अर्धा 50%, 50%. हा अर्धा 50%. बघा 50% आईस्क्रीम आहे. हे काय 50% पायनॅपल आहे. हे 50% बॉडी आहे. लक्षात राहा विद्यार्थी मित्रांनो 50% मीन्स हाफ ऑफ एन एनी ऑब्जेक्ट. कोणत्याही वस्तूचा अर्धा पार्ट. ठीक आहे. नाव एक्सप्रेस 16/200 ॲज अ पर्सेंट. याचं कन्वर्ट करूया. आता याला कसं करायचं? व्हेरी गुड. 200चा 100 बनेल का सांगा लवकर? फार सोपी आहे. आता आपल्याला डिनॉमिनेटर कमी करायचा आहे. डिनॉमिनेटर आधीच 200 आहे. त्याला 100 करायचं आहे. छोटं करायचं आहे. म्हणजेच काय करायचं? याला 100 मध्ये रूपांतर करायचं आहे. तर काय करायचं? छोटं करायचं असेल तर भाग द्यायचा. मग 200चा 100 बनण्यासाठी किती भाग द्यायचा? पहा 200चा पहिला नंबर कोणता? 2. बस 2 ने डिवाइड करा त्याला. बा डिवाइड बाय 2. बघा डिवाइड बाय 2. सो 16 डिवाइड बाय 2 इज 8. 200 डिवाइड बाय 2 इज 100. आला पहा डिनॉमिनेटर 200 100 झाला म्हणजे पर्सेंटेज मध्ये कन्व्हर्शन झालं. सो 16/200 मीन्स 8%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नो ऑब्झर्व अनदर एक्झाम्पल. एक्सप्रेस 28/400 ॲज अ पर्सेंट. चला याचा पर्सेंट मध्ये कन्वर्ट करूया. सो फर्स्ट विल राईट एक्झाम्पल. ठीक आहे. बघा कशाने डिवाइड केलं? 4 ने. बघा 400चा पहिला नंबर कोणता आहे? 4. जर आपण 400ला 4 ने डिवाइड केलं तर यू विल गेट 100. मग डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरही 4 ने मल्टिप्लाय करायचं. तो 28 डिवाइड बाय 4 इज 7 अँड 400 डिवाइड बाय 4 इज 100. विद्यार्थी मित्रांनो आपण याची आधीचे एक्झाम्पल मल्टिप्लाय केलं होतं. त्यावेळेस काय होता? डिनॉमिनेटर 100 पेक्षा छोटा होता है ना. मग तेव्हा ठरवावं लागतं कशाने गुणलं म्हणजे डिनॉमिनेटर 100 बनेल. इथे ओरिजिनली डिनॉमिनेटर हा 100 पेक्षा मोठा आहे. इट इज मोर दॅन 100. मग अशा वेळेस त्याला 100 करायचं असेल तर डिवाइड विचार करायचा कशाने डिवाइड करायचं. ठीक आहे. तो 7/100 मीन्स 7%. नाव एक्सप्रेस 3/5 ॲज अ पर्सेंट. 3/5 पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं सांगा. आता काय करावं लागेल? 5 100 करायचं आहे म्हणजे मल्टिप्लाय करावं लागेल. सर कशाने मल्टिप्लाय करायचं? सो दॅट द डिनॉमिनेटर विल बी 100. व्हेरी गुड 20. सो मल्टिप्लाइड बाय 20. 23 जा 60. 25 जा 100. ठीक आहे. सो 3/5 मीन्स 60%. नो एक्सप्रेस 560 ऑफ डिवाइड बाय 800 ॲज अ पर्सेंट. चला याचा पर्सेंट मध्ये कन्वर्ट करूया. चला फर्स्ट राईट डाऊन द फ्रॅक्शन. काय शिकतोय विद्यार्थी मित्रांनो? फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये कन्व्हर्शन कसं करायचं. आता बघा इथे काय ओरिजिनली 800 आहे म्हणजे 100 पेक्षा जास्त आहे. मग अशा डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं? 800चा सुरुवातीचा नंबर बघा 8. सो 800 डिवाइड बाय 8 अँड 560 डिवाइड बाय 8. So 560 divided by 8 is 70 and 800 divided by 8 is 100. So 560 divided by 800 means 70%. Now Ramesh scored 320 marks out of 500 in his exam. What was the percentage he scored? विद्यार्थी मित्रांनो त्याला काय मिळाले? टोटल मार्क्स 500 आहे. मार्क्स ऑब्टेन 320 आहे. तर विचारलंय व्हॉट वॉज द पर्सेंटेज ही स्कोर. त्याला किती पर्सेंट मिळालं? काढूया पर्सेंटेज. बघा 320 आउट ऑफ 500. चला पर्सेंट मध्ये कन्व्हर्शन झालं कधी समजायचं? वेन द डिनॉमिनेटर विल बी 100. याचं डिनॉमिनेटर 100 करूया. कसं होईल बघा 320 डिवाइड बाय 500. चला याचं 100 मध्ये कन्व्हर्शन कधी होईल? हा म्हणजे याला कमी करायचं आहे म्हणजे डिवाइड करावं लागेल. चला कशाने डिवाइड करूया? 500 ला कशाने डिवाइड केलं म्हणजे 100 बनेल? व्हेरी गुड. कशाने? 5 ने. व्हेरी गुड. So 320 divided by 5 is 64 and 500 divided by 5 is 100. So 64 by 100 means 64%. तर विद्यार्थी मित्रांनो रमेश scored 64% in his exam. रमेशला त्याच्या एक्झाम मध्ये किती पर्सेंट मिळाले? 64%. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला स्वतःचे पर्सेंटेज काढता आले पाहिजे. नाउ स्टुडंट ऑब्झर्व द अनदर एक्झाम्पल. Problem number 9. A certain organization adopted 18% of the 400 school in a district. How many schools did it adopt? म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो एक ऑर्गनायझेशन आहे, एक एनजीओ आहे. ठीक आहे. एक संस्था आहे. त्यांनी काय केलं? डिस्ट्रिक्ट मधल्या ज्या 400 स्कूल आहे
त्यातल्या 18% स्कूल त्यांनी अडॉप्ट केलं. अडॉप्ट केलं म्हणजे काय, दत्तक घेतलं. त्याचा विकास करण्यासाठी दत्तक घेतलं असेल. तर हाऊ मेनी स्कूल्स डिड इट अडॉप्ट? तर त्यांनी किती शाळा अडॉप्ट केल्या असेल? 50% म्हटलं असतं पटकन उत्तर काढलं असतं 200. जर 25% म्हटलं असतं तरी काय होतं, 25% म्हणजे काय होतं, 1/4 पार्ट. याचा 1/4 म्हणजे 100. 100 शाळा झाल्या असत्या. पण 18% कसं काढायचं सांगा लवकर. आपण रेशो काढून, रेशोच्या स्वरूपात मांडणी करून याचा आन्सर काढू शकतो. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, बघा, लेटस राईट इन 2 फॉर्म. 2 फॉर्म मध्ये लिहूया. कसं, द रेशो ऑफ द नंबर ऑफ द स्कूल अडॉप्टेड टू द टोटल नंबर ऑफ स्कूल इन द डिस्ट्रिक्ट. म्हणजे काय, द रेशो ऑफ द नंबर ऑफ स्कूल अडॉप्टेड. किती स्कूल अडॉप्ट केल्या त्यांनी? 18 आउट ऑफ 100. तर टू द टोटल नंबर ऑफ स्कूल इन द डिस्ट्रिक्ट, त्यांनी जिल्ह्यातल्या एकूण शाळापैकी किती शाळा अडॉप्ट केलेल्या आहे ते आपण रेशो फॉर्म मध्ये मांडूया आणि नंतर त्याचं इक्वेशन तयार करून आपण त्याचं उत्तर काढूया. ठीक आहे. तर आपल्याला 2 गोष्टी माहित पाहिजे. कोणत्या? टोटल नंबर ऑफ स्कूल इन द डिस्ट्रिक्ट अँड अडॉप्टेड स्कूल इन द डिस्ट्रिक्ट. तर टोटल नंबर ऑफ स्कूल इज, सांगा लवकर किती आहे? टोटल नंबर ऑफ स्कूल इज 400 अँड अडॉप्टेड स्कूल इज 18%. But you know 18% means 18 school adopted out of 100. But we can, पण 400 पैकी किती आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती आहे. चला आपण काय करू, एक वाक्य लिहूया. सपोज द नंबर ऑफ स्कूल अडॉप्टेड इज पी. आपल्याला 18% किती आहे ते माहित नाही, तर आपण समजूया पी स्कूल अडॉप्टेड आउट ऑफ 400. त्यांनी 400 मधल्या एक पी स्कूल, त्याला पी म्हणा तुम्ही, एम म्हणा, एक्स म्हणा, काही म्हणा, ठीक आहे. तर पी स्कूल त्याने अडॉप्ट केलेले आहे. तर 18% काय होतं तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो? 18% मीन्स 18 स्कूल अडॉप्टेड आउट ऑफ टोटल ऑफ 100. 18%चा अर्थ काय होतो? 100 पैकी 18 स्कूल. जर 100 पैकी 18 स्कूल होतात तर 400 पैकी किती? चला आपण रेशो फॉर्म मध्ये मांडूया. बघा, पी अपॉन 100, कारण आपल्याला 400 पैकी किती स्कूल अडॉप्ट केला त्या माहित नाही, पण 100 पैकी किती केलं ते आपल्याला माहित आहे. तो 100 डिवाइड 18 डिवाइड बाय 100. ठीक आहे. आता आपण काय करायचं, आपल्या पी ची व्हॅल्यू काढायची आहे. तो पी सोबत कोण आहे? 400. वी विल कॅन्सल द 400. आपण शिकलोय त्याच्यामध्ये इक्वेशन मध्ये. फर्स्ट राईट डाऊन द ऍज इट इज. P upon 400, 18 by 100. So how you will cancel 400? P ला 400 डिवाइड केलाय. So we will multiply. त्याचा रूल करायचा, multiply by 400. Here also multiplied by 400. But you know 400 divided by 400 is 1. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. So cancel it. Now what is remaining in the left hand side? P. आता बघा इकडे काय केलं आपण, हे बघा, न्यूमरेटरचे 2 झिरो, डिनॉमिनेटर 2 झिरो कॅन्सल करूया आणि हा पण भाग सोपी होऊन जातो. ठीक आहे. तर आपलं काय राहिलं बघा, इकडे लेफ्ट हँड साइडला पी शिल्लक राहिला. इथे काय, 18 इंटू 4 डिवाइड बाय 1. 18 इंटू 4 डिवाइड बाय 1 काय होतं? 72. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 400 मधल्या 18% स्कूल अडॉप्ट केल्या. म्हणजे किती स्कूल अडॉप्ट केल्या? व्हेरी गुड. द नंबर ऑफ स्कूल अडॉप्टेड इज 72. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 400 मधल्या 18% म्हणजे किती होते? 72. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. So today we have learned how to convert the fraction into percentage. फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपण शिकलो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, गुड.